महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। खास सत्याची थार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। पेणच्या मातीचा जागतिक हुंकार, ज्येष्ठ शिल्पकार किशोर ठाकूर राज्य शासनाच्या सर्वोच्च जीवन गौरवाने सन्मानित। ज्या हातांनी पेणच्या मातीला माथी लावून आयुष्याची 4 दशके स्वांत सुखाय साधना केली, त्या हातांचा आणि त्या अढळ निष्ठेचा गौरव आज संपूर्ण महाराष्ट्र करत आहे। पेणच्या उंबर्डे गावातील एका शेतकरी कुटुंबात जन्मलेले ज्येष्ठ शिल्पकार किशोर काशीनाथ ठाकूर यांना महाराष्ट्र शासनाचा प्रतिष्ठित वासुदेव गायतोंडे कला जीवन गौरव पुरस्कार देऊन गौरवण्यात आले। कलेच्या पंढरीत एका ऋषीप्रत कलावंताचा हा यथोचित सन्मान मानला जात आहे। इयत्ता 11वी पूर्ण करून पोटा पाण्यासाठी मुंबई गाठलेल्या किशोर ठाकूर यांनी शिक्षक पदविका घेतली खरी, पण नशिबात कला शिक्षक होण्यापेक्षा कलाकार होणे हेच लिहिले होते। जे स्कूल ऑफ आर्टमधून शिल्पकलेचे शिक्षण पूर्ण केल्यावर त्यांनी मुंबईतील पैसा आणि धडपड नाकारली। शिल्पसाधना आणि चिंतन करायला शांतता फक्त गावातच मिळू शकते या ठाम निश्चयाने त्यांनी मुंबईची गर्दी नाकारून एकांत स्वीकारलेल्या साधकाने मोठ्या विश्वासाने आपल्या मायभूमीत म्हणजे पेणमधील उंबरठे येथे ते परतले। मातीशी नाते सांगणाऱ्या कलावंताने तिथेच आपली प्रयोगशाळा उभारली। किशोर ठाकूर यांची शिल्पे केवळ पाषाण किंवा मातीचे आकार नाहीत, तर ते जिवंत विचार आहेत। सायकलवरून अंडी घेऊन जाणाऱ्या सामान्य दृश्याचे रूपांतर त्यांनी 9/11च्या न्यूयॉर्कमधील ट्विन टॉवर या दहशतवादी हल्ला झाला त्याची आठवण म्हणून माणसाच्या मनातील अनामिक भीतीपर्यंतचा प्रवास या चित्रात दाखवला आहे। शिवणकामाच्या रिळाचे कापलेले दोरे हे पुन्हा कधीही जोडल्या जाणाऱ्या मानवी नातेसंबंधातील दुराव्यावर मुक्तपणे प्रभावी भाष्य करतात। लोहाराचा भाता म्हणजे मानवाचा श्वास आणि इंग्रजी एक्स आकारावर ठेवलेले पवित्र ग्रंथ हे माणसाला शेवटी एकत्वाकडे घेऊन जातात। राज कपूर, व्ही शांताराम, विंदा करंदीकर सारख्या दिग्गजांनी आणि कला संस्कृतीचे या क्षेत्रात हिमालयीन उंची गाठली आणि त्याच रांगेत आता किशोर ठाकूर यांचे नाव कोरले गेले आहे। किशोरजींची शिल्पे कदाचित सुंदर या व्याख्येत बसणारी नसली तरी ती पाहणाऱ्यास अंतर्मुख करतात। अत्यंत साध्या रोजच्या जगण्यातील वस्तूंना त्यांनी एक नवा अर्थ संदर्भ दिला आहे। प्रसिद्ध चित्रकार VS गायतोंडे यांचा प्रवास ज्याप्रमाणे आकाराकडून निराकाराकडे गेला, तसाच काहीसा प्रवास किशोर ठाकूर यांच्या शिल्पांमध्येही जाणवतो। वयाच्या टप्प्यावरही त्यांची साधना अविरत सुरू आहे। पेणच्या मातीतून उमगलेले हे शिल्पवैभव आज जागतिक स्तरावर पोहोचेल असले तरी किशोर ठाकूर आजही आपल्या उंबर्डे गावात त्याच निष्ठेने मातीशी खेळत आहेत। शिल्प हे केवळ आकाराचे प्रदर्शन नसते, तर कलाकाराच्या आत्म्याचा अर्थ असतो, हे किशोर ठाकूर यांनी आपल्या 4 दशकांच्या दृष्टीने सिद्ध केले। अशा या मातीतील ओलावा जपणाऱ्या अवलियाला मिळालेला हा जीवनगौरव म्हणजे निवडक पुरस्कार नसून एक निरामय शांततेत सुरू असलेल्या मूक क्रांतीला अवघ्या महाराष्ट्राने दिलेली उभी मानवंदना आहे। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी तृप्ती भोईर, उंबर्डे, पेण।